गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। आपापल्या मुलींची काळजी घेण्याचे आवाहन चापानेर स्थानिक करताय। चापानेर ते असंखेडा रस्त्यावरील घडलेली थरारक घटना। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या जातेगाव येथील घटना बुधवार दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या चापानेर ते हसनखेडा रस्त्यावर एक थरारक घटना घडली असून आपापल्या मुलींची त्यांच्या वडिलांनी काळजी घ्या अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असं की नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या जातेगाव येथील 16 वर्षीय तरुणी शाळेतून घरी जात असताना पाठीमागून आलेल्या छोट्या हत्ती गाडीतील एका सराईत गुन्हेगाराने मुलीला बेशुद्ध करून गाडीत टाकले। शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांनी ही घटना पाहिली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या मनेगाव फाट्याच्या दिशेने निघालेल्या भरगाव वेगामध्ये असलेल्या गाडीची फोनवरून माहिती दिली असता मनेगाव फाट्याजवळ रस्ता वाढवण्यात आला, परंतु पिकअप गाडीने गाड्या उडून चापानेरच्या दिशेने निघाला। औरडा फाट्यावर देखील गाडी अडवण्याचा प्रयत्न केला असता गाड्या उडून दिल्या। नंतर हसनखेडा येथेही असाच प्रकार झालाय, परंतु गाडी अडवली व सदर मुलीची सुखरूप सुटका केली आहे। मुलगी हे बेशुद्ध अवस्थेत दिसून आली आहे। मध्येच एका स्कॉर्पिओ गाडीने पिकअप आणण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही उडवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु सदरची घटना पोलिसांना कळताच पोलीस पोहोचलेत व आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे। याबाबत प्रशासन अधिक तपास करीत आहे। शाळकरी मुलींच्या पालकांनी याबाबत त्वरित काळजी घ्यावी। सोशल मीडियावर अशा पोस्ट व्हायरल होत आहेत। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।